सभापती महोदय थांबा ना, तेवढा वेळ घालून. सभापती महोदय, आपण भाग्यवान आहात की सभागृहाच्या दोन्ही बाजूच्या सर्व सदस्यांनी एकमताने आपली या ठिकाणी निवड केलेली आहे आणि त्याबद्दल मी आपल्या मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. शेरो शायरी बऱ्याच या सभागृहात होत आहेत, त्यामुळे मी पण एक कविता या ठिकाणी बोलून दाखव. काही रामदास आठवलेंबरोबर हल्ली माझे जाम कार्यक्रम होतात. उपसभापती होत्या नीलम गोरे, उपसभापती होत्या नीलम गोरे, त्यांच्या कारभारावर खुश आहोत आम्ही सारे, त्यांच्या कारभारावर खुश आहोत आम्ही सारे. आणि विधिमंडळाचं चांगलं चालावं काम म्हणूनच सभापती आले शिंदेचे राम, म्हणूनच आले सभापती शिंदेचे राम. सभापती महोदय, रामभाऊ एक राजकारणातला अजात शत्रू आहे. जे सभापतीची निवड होणार होती त्यावेळेला कोण होणार, काय होणार, कोण होणार, मला विचारायचं काय होतं आपल्याकडे. बोललो तुम्हीच होणार आहे. नाही ना, मी नाही, मीच त्यांना सांगितलं. तुम्ही ऐकून होत ना, आमच्या पक्षामध्ये तसं ऐकून काय होत नसतं, ते माझं सगळं ऐकतात, म्हणून त्यांच्या मागे बसलोय मी. सभापती महोदय, त्यांच्या कानाला त्याच्यामुळे सभापती महोदय, आमदार म्हणून, पक्षाचा पदाधिकारी म्हणून, राज्यमंत्री म्हणून, कॅबिनेट मंत्री म्हणून या ठिकाणी एक चांगली कारकीर्द, चांगला स्वभाव या ठिकाणी रामभाऊंचा, सभापती महोदयांचा सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलेला आहे. आणि चौंडीच्या सरपंचापासून ते या ठिकाणी या सर्वोच्च अशा सभागृहाच्या सभापती पदापर्यंत पोहोचण्याचा बहुमान आपण या ठिकाणी मिळवला. सभापती महोदय, राज्यमंत्री म्हणून आपल्याकडे त्या ठिकाणी विधिमंडळात आपण खालच्या सभागृहात एकत्र आमदार म्हणून काम केलं आणि राज्यमंत्री म्हणून ज्या ज्या वेळेला, कारण आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा जास्त संबंध पोलीस स्टेशनमध्ये यायचा आणि सहज उपलब्ध राज्यमंत्री उचलला फोन की आपला लावला, सिनियरला लावला, डीसीपीला, ते म्हणायचे कॅबिनेटपेक्षा माझं राज्यमंत्री पद बरं होतं. आणि आज या ठिकाणी अशा प्रकारच्या एका उच्च अशा पदावर आपण त्या ठिकाणी बसलेला आहात. आणि अभिनंदनाची भाषणं करत असताना, रामभाऊंचं कौतुक करत असतानाच अनेक चांगल्या प्रकारचे संदेश या ठिकाणी सगळ्याच नेत्यांनी या ठिकाणी दिले. म्हणजे ताईंनी त्या ठिकाणी सांगितलं, कभी हो कभी गम कभी खुशी, दोनों कुछ देर के साथी है, फिर रास्ता ही रास्ता बाकी है. अजितदादांनी सांगितलं, हर हाल में जीना शिको, हर हाल में जीना शिको. आणि त्याच्यामुळे राजकारणामधल्या लोकांना या ठिकाणी एक चांगला संदेश, आयुष्यामध्ये त्या ठिकाणी कधी मिळतं कधी मिळत नाही, म्हणून त्या ठिकाणी तुम्ही चांगल्या पद्धतीनं लोकांसाठी काम करत राहा, अशा प्रकारचा संदेश दिलाय. आणि ज्या वेळेला ताई बहीण आहे बोलले त्यावेळेला सांगितलं, तिन्ही भाऊ शिंदे साहेब बोलले आम्ही मागे आहोत. हा राजकारणातलं परिवर्तन, राजकारणातला बदल दिसतोय. आणि मग आमच्यासारखे कार्यकर्ते काय शिकतो, ज्या वेळेला फडणवीस साहेब सीएम होते, या राज्याच्या हितासाठी डीसीएम झाले, त्यानंतर या ठिकाणी शिंदे साहेब सीएम होते, कधी त्यांना वाटलं नाही मी डीसीएम होईन. त्यांना सर्वतोपरी या राज्याचं हित महत्वाचं आहे, कोण कुठल्या पदावर आहे यापेक्षा आम्हाला या महाराष्ट्राचं हित जपायचं, एक चांगली भावना या निमित्तानं महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये या ठिकाणी होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसते. आणि त्याच्यामुळे श्रद्धा सबुरी या साईबाबांचा मंत्र मला वाटतं सगळ्यांनाच आता त्या ठिकाणी आपण आचरणात आणण्याची आज सवय लागली आहे. आणि तीन पक्ष झाल्यामुळे वाटप तीन पक्षात झालं, त्याच्यामुळे दुखी लोक जास्त झाले. आणि मग श्रद्धा सबुरी एवढा चांगला जीवनातला मंत्र त्या ठिकाणी कुठला नाही. रामभाऊ, तुम्हालाही साईबाबांचा त्या ठिकाणी श्रद्धा सबुरी हा मंत्रच त्या ठिकाणी कामी आला. मी आपल्या मनापासून अभिनंदन करतो. या पदावर काम करत असताना जरी आपलं हे
सभापती पद असलं तरी त्या खुर्चीवरनं सुद्धा आपण न्याय देऊ शकता. उपसभापती म्हणून डावकरे साहेबांनी अनेक प्रश्न याच खुर्चीवरून सोडवलेत. निलमताईंनी महिलांचे प्रश्न असो, आदिवासींचे प्रश्न असो, कधी आदेशाच्या माध्यमातून, कधी आपल्या दालनामध्ये त्या ठिकाणी बैठका लावून, कधी अधिकाऱ्यांना सूचना देऊन, म्हणजे शेवटी पद या व्यवस्था असतात. कोण कुठल्या पदावर आहे त्यापेक्षा मला जे पद मिळतंय त्या पदाच्या माध्यमातून मी जनतेला काय देतो हे महत्वाचं आहे. आणि मला त्या ठिकाणी वाटतं की आपण या पदावर त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेला, वंचित, उपेक्षित, शोषित समाज आहे त्याला न्याय द्याल. आपण आज ज्या धनगर समाजामधून आले त्यावेळेला या ठिकाणी असं वाटलं होतं समाजाचं काय, समाज पाठीशी उभा राहिला, परंतु जब देताय भगवान तो छप्पर फाडके देताय. या राज्यातलं सर्वोच्च सन्मानाचं पद धनगर समाजाला देऊन त्या समाजाचा अभिमान, मान उंची वाढवण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने केलंय. त्याबद्दल महायुतीच्या नेत्यांनाही मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देणार आहे. सभापती महोदय, आपण किती वर्ष जगलो यापेक्षा कसा जगलो, त्याच्यामुळे किती वर्ष पदावर त्या ठिकाणी आहोत, परंतु आपली कामगिरी काय बोलते. आज आम्ही डावकरे साहेबांचं नाव घेतो, किती उपसभापती होते आम्हाला नाव आठवत नाही, काही निवडक सभापतींची नावं घेतो, त्याच्यामुळे आपली तिथली कारकीर्द त्या ठिकाणी आपण दैदिप्यमान अशी त्या ठिकाणी व्हावी अशा प्रकारची मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. सभागृह चालवत असताना दोन्ही बाजूला त्या ठिकाणी न्याय द्या, आमच्यापेक्षा त्यांना न्याय द्या, काही हरकत नाही आमची परब साहेब. आणि आम्ही सभापतींना सांगू की आमच्यापेक्षा तुम्हाला त्या ठिकाणी न्याय द्यावा आणि या सभागृहाचं कामकाज अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालावं. चांगल्या चांगल्या प्रकारचे आमच्या ताईंनी चांगले पायंडे पाडलेत, पुस्तकांची प्रकाशनं झाली, जुनं साहित्य त्या ठिकाणी लोकांसमोर आणलं, जुन्या काही गोष्टी माहीत नसणाऱ्या विधिमंडळाच्या कामकाजाच्या आम्हाला समजल्या, त्या ठिकाणी चांगल्या चांगल्या थोर पुरुषांची माहिती आपण दिलीत, प्रथा परंपरांची माहिती दिलीत. त्याच्यामुळे उद्याच्या तरुण पिढीला, शालेय विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन घेणारी शिबिरे असेल, ज्या ज्या काही प्रबोधनाच्या गोष्टी असतील त्याही त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून व्हाव्या. आपल्याला खूप खूप मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आपली ही कारकीर्द सभापती पदाची दैदिप्यमान असे ठरो. ज्या वेळेला दुसऱ्या सभापतीची त्या ठिकाणी कोणाची नियुक्ती होईल त्यावेळेला आपल्या कारकिर्दीचा गौरव करणारी, सुवर्ण अक्षराने लिहिली जाणारी पानं त्या ठिकाणी व्हावी यासाठी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाई जगताप. नाही, आता शेअर इतके झालेत की सगळं अति होईल म्हणून मी शेअर नाही.